श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देवघरात नक्की ठेवा ही एक मूर्ती. तुम्हाला करोडपती होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. माता लक्ष्मी कृपेने गरिबातील गरिबी श्रीमंत झालेले आहे. आपण सुद्धा माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी काही छोटे छोटे उपाय करू शकतात. तसेच आज आपण शुक्रवारचे उपाय करणार आहोत, ज्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होतात. आपल्या घरात, आपल्या आजूबाजूच्या परिसरात धन, वैभव, ऐश्वर्य ची बरसात होऊ लागते. तसेच पैसा तर येईलच, पण त्याचबरोबर सुख समाधान नांदेल. चला तर आपण जाणून घेऊया की शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीला कसे प्रसन्न करावे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो नसेल तर शुक्रवारी पौर्णिमा तिथीस माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो आपल्या घरात, देवघरात नक्की स्थापना करा. जर तुमच्या घरांमध्ये पैशांची चांगली गरिबी असेल तर तुम्ही शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा अवश्य करायला पाहिजे. तसेच शुक्रवारी दिवशी माता लक्ष्मीची पूजा करत असताना अत्यंत आवश्यक गोष्ट, देशी गाईच्या तुपाचा दिवा त्यांच्यासमोर प्रज्वलित करावा. मित्रमैत्रिणींनो, पुढे जाण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. गाईला हिंदू धर्मशास्त्रात गोमाता असे म्हटले जाते आणि गोमाता मध्ये 33 कोटी देवदेवतांचा वास आहे. अशा या देशी गाईच्या तुपाचा जर आपण वापर केला तर माता लक्ष्मी खूप लवकर प्रसन्न होतात. जर आपल्याकडे देशी गाईचे तूप नसेल तर त्या ठिकाणी आपण कोणतेही तूप वापरू शकतात. जर तूप नसेल तर आपण तेलाचा वापर जरी केला तरीही चालेल. हा प्रयोग एकदा नक्की करून पहा. तसेच शुक्रवारच्या दिवशी गोमातेला तूप, रोटी, चपाती खाऊ घालतात. त्याचप्रमाणे आपल्या घरातील पहिली चपाती गोमातेस खाऊ घातले तर आपल्या घरात माता लक्ष्मीची पुरेपूर कृपा बरसते. त्याच प्रमाणे गोड चपाती सुद्धा आपण गोमातेला खाऊ घाला. गोमातेच्या पाठीमागून हात फिरवा. तसेच हा छोटासा उपाय माता लक्ष्मीचा तुमच्यावर कृपा प्रसाद बरसवतो. सोबतच घरामध्ये कोणी आजारी असेल, वारंवार कोणी आजारी पडत असेल तर त्या आजारी माणसाने गोमातेच्या पाठीमागून हात जरी फिरवला तरीही त्या माणसाचा बरे वाटू लागत. शुक्रवारच्या दिवशी अजून एक आपण छोटासा उपाय करू शकतो. हा उपाय केल्याने तुमच्या घरांमध्ये अन्नधान्याची, धनधान्याची, वैभवाची, पैशांची कमतरता ही कधी राहणार नाही. यासाठी आपल्याला 11 छोटे छोटे नारळ लागतील. ते नारळ पिवळ्या कपड्यांमध्ये बांधायचे आहेत. त्याआधी माता लक्ष्मीची पूजा करायची आहे. माता लक्ष्मीच्या समोर पिवळ्या रंगाचा कपडा अंथरायचा आहे आणि त्यावर ते 11 छोटे छोटे नारळ ठेवायचे आहेत. त्यानंतर माता लक्ष्मीची पूजा करून ते पुरचुंडी बांधायची आहे आणि माता लक्ष्मी यांना प्रार्थना करायची आहे की या उपायाने आमच्या जीवनामध्ये, वास्तूमध्ये धनधान्याची कमतरता कधीच भासू देऊ नका. आपली अशीच कृपा आमच्यावर बरसू द्या. आणि ती पुरचुंडी आपल्या किचनमध्ये पूर्वेसच्या बाजूस लटकवायची आहे. त्याचप्रमाणे जोपर्यंत तुमच्या किचनमध्ये ती पुरचुंडी असेल तोपर्यंत तुमच्या किचनमध्ये अन्नधान्याची कधीच कमतरता होणार नाही. तुमच्या देवघरात या 5 चुकीच्या गोष्टी तुम्हाला अडचणीमध्ये आणू शकतात. कटकटी, गरिबी, दरिद्री तुमच्या घरात येऊ शकतात. मित्रांनो, आपले देवघर हे आपल्या घराचे मुख्य स्थान असते. आपल्या घरात ज्याही कडे चांगल्या गोष्टी, सकारात्मक गोष्टी किंवा चांगली ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा, दैवी शक्ती जिथून येत असतात ते म्हणजे आपले देवघर. अगदी आपल्या घरात काही पवित्र पावन असेल ते म्हणजे आपले देवघर. जर आपण या देवघरात काही चुका करत असू तर त्या चुकांचा सामना किंवा त्या चुकांचे परिणाम आपल्यावर होईल, आपल्या घरावर होईल.
घरातल्या राहणाऱ्या लोकांवर होईल. घरात अडचणी निर्माण होतील, कटकटी निर्माण होतील, गरिबी दरिद्री आपल्या घरात येऊ शकतात. म्हणून मित्रांनो, या 5 चुकीच्या गोष्टी तुम्ही तुमच्या देवघरात अजिबात करू नका. मित्रांनो, या 5 गोष्टी काही अशा आहेत. पहिली गोष्ट जी तुम्हाला तुमच्या देवघरात अजिबात करायचे नाही ती म्हणजे तुमच्या देवघरात एकाच देवांची 2 मूर्ती किंवा 2 फोटो असतील तर त्या गोष्टीला तुम्ही कधीच करू नका. एकच मूर्ती किंवा एकच फोटो आपल्या देवघरात असला पाहिजे. उदाहरण म्हणजे जेव्हा कोणते लोक आपल्या देवघरात चांदीची गणपतीची मूर्ती किंवा चांदीची लक्ष्मीची मूर्ती करतात तेव्हा ते जुनी मूर्ती जी पितळाची तांब्याची असते तीही राहू देतात. ही सगळ्यात मोठी चूक. किंवा गणपतीच्या 2 मूर्ती, लक्ष्मीची 2 मूर्ती अशा भरपूर देवघरात असतात. 2 मूर्ती एकाच देवाचे, 2 फोटो एकाच देवाचे असे अजिबात करू नका. जर तुमच्या घरात एक मूर्ती असेल आणि एक फोटो असेल तरी चालेल, पण 2 मूर्ती किंवा 2 फोटो एकाच देवांचे अजिबात ठेवू नका. मित्रांनो, दुसरी गोष्ट ती म्हणजे तुमच्या देवघरात महादेवाचा फोटो किंवा महादेवाची मूर्ती अजिबात असायला नाही पाहिजे. महादेवाचे पूजन हे फक्त शिवलिंगामध्ये होत असते. म्हणून महादेवाचा फोटो किंवा मूर्ती अजिबात आपल्या देवघरात असायला नाही पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे आपले देवघर हे चुकीच्या दिशेला अजिबात ठेवू नका. तुम्हाला तुमचे देवघर ठेवायचे असेल तर ते फक्त पूर्व किंवा पश्चिम दिशेला ठेवा. देवांची पाठ पूर्वेला करा, पश्चिमेला करा चालेल. देवांचे तोंड पूर्वेला करा, पश्चिमेला करा चालेल, पण उत्तर दक्षिणेला देवघर अजिबात करू नका. मित्रांनो, यानंतरची गोष्ट म्हणजे आपल्या घरातील जपमाळ. जपमाळ आपण कुठे ठेवतो, कशी ठेवतो हे खूप महत्त्वाचे आहे. बऱ्याच घरांमध्ये जपमाळ ही खिळ्याला टांगलेली हे चुकीचे आहे. बाकीच्या घरांमध्ये जपमाळ हे कुठेतरी उघड्यावर ठेवलेली असते, तेही चुकीचे आहे. जपमाळ कधीही टांगून ठेवायची नसते आणि जपमाळ कधीच उघड्यावर ठेवायचे असते. जपमाळ ही एखाद्या बंद पेटीत, बंद डबीमध्ये ठेवायचे असते. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. मित्रांनो, यानंतरची शेवटची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या देवघरात जर जास्तीत जास्त देवांच्या मूर्ती किंवा फोटो असतील तर ही सुद्धा खूप चुकीची गोष्ट आहे. आपल्या देवघरात कमी मूर्ती, कमी फोटो असायला पाहिजे. आपल्या देवघरात मुख्य मूर्ती आणि मुख्य फोटोच असायला पाहिजे. ज्या देवावर सापली श्रद्धा की त्या देवाची मूर्ती, पतीची मूर्ती, आपल्या कुलदेवीची मूर्ती बरा ऐवढ्या आपल्या देवधरान बसायला पाहिनी. पण लोक काय करतात, विधे दर्शनाला जातात, निधून पूर्वी बाणतात, देवघरात ठेवतात. ही मण्यात योठी चूक आहे. आपली कुलदेवी कुलदेवतराल तर स्वामीची मूर्ती किया फोटो स्वामी भक्त असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि हा व्हिडिओ सर्व स्वामी भक्तांना शेअर करा.